यंत्रमाग व विडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आणि त्यांच्या दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या परिस्थितीबाबत ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांची भेट घेऊन ठाम व आक्रमक भूमिका मांडली। कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी त्यांनी केली। कॉम्रेड आडम मास्तर यांनी स्पष्ट केले की यंत्रमाग कामगारांना अनेक वर्षांपासून किमान वेतन, बोनस, विमा, भविष्य निर्वाह निधी यासारखे मूलभूत हक्क नाकारले जात आहेत। सामाजिक सुरक्षेची कोणतीही हमी नाही, हजेरी कार्ड दिले जात नाही, कामाची शाश्वती नाही। परिणामी हजारो कुटुंबे असुरक्षिततेत जगत आहेत। शासनाने या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे, असे त्यांनी सांगितले। माथाडी कामगारांच्या धर्तीवर यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ही प्रमुख मागणी त्यांनी पुन्हा ठामपणे मांडली। आपल्या आमदारकीच्या 4.5 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात सातत्याने उपस्थित करून संघर्ष केला, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। कामगारांचे प्रश्न केवळ आश्वासनाने सुटत नाहीत, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते, असे त्यांनी ठामपणे नमूद केले। विडी कामगारांच्या संदर्भात त्यांनी अधिक तीव्र शब्दात भूमिका मांडली। शासनाने निश्चित केलेले किमान वेतन 402 रुपये असताना अनेक ठिकाणी कामगारांना केवळ 230 रुपये 40 पैसे मजुरी दिली जात आहे। ही उघडपणे सुरू असलेली बेकायदेशीर लूट असून कामगारांच्या श्रमांचे शोषण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। संबंधित कारखानदारांवर तातडीने कारवाई करावी, रोख मजुरीची सक्ती करावी, तसेच विडी कामगारांना नियमित पेन्शन व सामाजिक सुरक्षेचा लाभ द्यावेत, अशी ही मागणी केली। 16 सप्टेंबर रोजी याबाबत बैठक बोलावण्यात आली होती, मात्र कारखानदार गैरहजर राहिल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले। आज यंत्रमाग व विडी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत। वाढती महागाई, अस्थिर रोजगार, अपुरी मजुरी, सामाजिक सुरक्षेचा अभाव यामुळे त्यांच्या कुटुंबांचे जीवन संकटात आले आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। यावर कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी सांगितले की राज्य सरकार कामगारांच्या बाजूने न्याय देण्यास कटिबद्ध आहे। सर्व प्रलंबित मागण्यांवर अधिवेशनाच्या आत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले। पेन्शनचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्या संदर्भात कामगार प्रतिनिधींना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले।